सो ओके फ्रेंड्स, आवाज येतोय माझा तुम्हाला? आवाज येत असेलच तर एकदा फक्त यस म्हणा, त्याप्रमाणे आपण चालू करूया. सर्वांना आवाज येत असेल. आपण आता आजच्या जो काय आपला हिस्ट्रीचा PYQचा सेशन आहे तो आता आपण बघतोय, सुरू करतोय. आवाज येतोय का? एकदा फक्त मला जरा क्लिअर करा, कारण मीच आत्ता चालू केलेलं आहे. हे इथं कोणी नाही आहे, त्यामुळे कन्फर्म माहीत नाही केलेलं बरोबर आहे का कसं काय आहे. त्यामुळे एकदा फक्त हो किंवा नाही एवढं सांगा, लगेच आपण सुरू करूया. ओके, पटकन बोला मित्रांनो, तुम्हाला आवाज येतोय की नाही येते, नेमकं काय आहे, जेणेकरून मलाही क्लिअर होईल. नाही 2 मिनिटं थांबा. काय झालं सर? पासवर्ड चेंज करायचा वायफायचा, नंतर ते बंद होईल. असं आहे का? माझा येतोय ना आवाज? ओके ठीक आहे. 1-2 मिनिटात आपण चालू करणार आहोत सेशन. चालू केलंय का तुम्ही? हा चालू केलेलं आहे सर, बोलते तुमचं आहेत मुलं. चालतंय, मग थोडं ड्रॉप होईल. चालतं, ठीक आहे ठीक आहे. सो माझा आवाज येतोय तुम्हाला सर्वांना मुलांना? आता तो आपण चालू करूया आणि बघूयात आपले हिस्ट्रीचे जे काही महत्त्वाचे PYQs आहेत आपले 2017 संदर्भातले PYQs. सो बघा, टिंब मुख्य उणीव म्हणजे हयात मुसलमानांचा, विशेष करून मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवता आला नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की आपल्याकडे अशी कोणती चळवळ होती की ज्या चळवळीमध्ये मुस्लिम समाजाचा पाठिंबा हा आपल्याला मिळवता आला नाही, असं यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. सो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी दिलेल्या आहेत, चळवळींची नावं दिलेली आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला ती चळवळ नेमकी कोणती हे या ठिकाणी शोधायचं आहे. ओके, सो बघा मित्रांनो की बाबा मुसलमान लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळवता आला नाही, तर कुठली चळवळ? भारत छोडो चळवळ का? बरं, दुसरी गोष्ट इथं महत्वाची काय आहे की शेतकऱ्यांचा पाठिंबा बोललेलो आहे आपण. म्हणजे नुसतं मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे का? तर बिलकुल नाही. मुस्लिम समाज हा वेगळा आहे किंवा ओके तोच आहे, परंतु मुस्लिम समाजातला हा जो शेतकरी वर्ग आहे, या शेतकरी वर्गाबद्दल आपल्याला इथं सध्या जास्तीत जास्त प्रमाणात विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे या वर्गाचा पाठिंबा मिळवणं ही जास्त गरजेची गोष्ट होती, आवश्यक होती, परंतु ती कोणत्या चळवळीमध्ये बघितले गेलं नाही त्यातलं ते विचारलेलं आहे. भारत छोडो, त्यानंतर दांडी यात्रा, स्वदेशी, शेतकरी चळवळ. बघा आता पहिला आपण जर विचार करायला गेलो तर आपल्याला लगेच कळणार की बाबा शेतकऱ्यांचा पाठिंबा म्हणजे शेतकरी. ओके, पण मित्रांनो हे उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं भारत छोडो, तर भारत छोडो मध्ये विशेष करून शेतकरी असा कुठलाच वर्ग नव्हता. जो काही वर्ग होता तो सर्वसमावेशक वर्ग होता. त्यामुळे सर्वसमावेशक वर्गाला इथं आपण ज्याला कन्सिडर करतो त्यावेळेला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी शेतकरी किंवा असा मुद्दा येणार नाही. त्यानंतर दांडी यात्रा, दांडी यात्रेमध्ये शेतकरी होते का? तर यस होते. त्याचप्रमाणे स्वदेशी चळवळ, यात शेतकरी होते का? तर यस त्यातही शेतकरी होते. मग नेमकं दांडी यात्रा की स्वदेशी चळवळ, दोघांपैकी नेमकं उत्तर काय? तर मित्रांनो इथं आपल्याला समजून घ्यायचंय की मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा ज्या चळवळीत मिळवता आला नाही ती चळवळ आहे स्वदेशी चळवळ. कोणती चळवळ? स्वदेशी चळवळ. या चळवळीमध्ये कुठल्या प्रकारे आपल्याला मुस्लिम समाजाचा जेवढा आवश्यक होता तेवढा पाठिंबा मिळवता आला नाही. मित्रांनो हा प्रश्न जर तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही वारंवार या आपल्या लाईव्ह सेशनला जोडले जात असाल तर तुम्हाला कळेल की हा प्रश्न याच्या आधी देखील आपण घेतलेला होता. मग याच्या आधी घेतला, मग पुन्हा आपण तोच परत का घेतला? याचं कारण काय? तर याचं कारण काय, मला काय रिपीट करायचंय का? नाही, आयोगाला रिपीट करायचंय आणि आयोगाने ते रिपीट केलेले. त्यामुळे लक्षात घ्या, प्रश्न जसा आहे तसा विचारला गेलेला आहे. म्हणजे इथं कुठल्याही प्रकारे असं नाही की बाबा म्हणजे हा विचारला किंवा तो विचारला किंवा थोडासा बदलून विचारला, अजिबात नाही. जसा आहे तसा, पर्याय देखील एकदम व्यवस्थित तसेच. म्हणजे लक्षात घ्या, जर आपण 2-2, 3-3 वर्षांचे पेपर बघितले तर त्यामध्ये असे प्रश्न की जे डायरेक्टली विचारले गेलेले आहेत, पर्यायामध्ये कुठल्याही प्रकारे चेंजेस नाहीयेत किंवा वर खाली देखील पर्याय झालेले नाहीयेत. तर मित्रांनो अशा प्रकारचे PYQs आपण सोडवले तर आपल्याला नक्कीच कळणार आहे की 2023 ला जी आपली 30 एप्रिलची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला असे अनेक प्रश्न बघायला मिळणार आहेत की जे प्रश्न
हे आपण या सगळ्या आपल्या सेशनमध्ये ऐकत आहात। या सगळ्या सेशनमध्ये आपण ऐकलेले वेगवेगळे प्रश्न, किती सेशन आपले, जवळपास 14-15 सेशन। प्रत्येक सेशनमध्ये आपण साधारणपणे 15 प्रश्न घेतो। मग समजा साधारण आपण जर याचा विचार करायला गेलो तर आपले जवळपास किती होतात प्रश्न, तर 250 ते 250 प्रश्न होतात। मग मित्रांनो लक्षात घ्या, 250 ते 250 प्रश्न फक्त इतिहासाचे, आणि त्यावर ऍक्च्युअल प्रश्न आपल्याला येणार किती पेपरला, ते येणार आहेत फक्त 14 ते 15। मग जर मी समजा 250-250 प्रश्न सोडवले आणि त्यानंतर मी 15 प्रश्न आपण सोडवणार आहोत, तर लक्षात घ्या 15 प्रश्नांपैकी जवळपास 50% प्रश्न हे रिलेटेड आणि रिपीटेड या प्रकारातले असणार आहेत। आणि रिलेटेड आणि रिपीटेड प्रकारातले हे प्रश्न जर आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील, त्याचे मार्क आपल्याला मिळवायचे असतील मित्रांनो, तर 100% हे PYQचं सेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, जास्तीत जास्त मुलांना या गोष्टी शेअर करा, जास्तीत जास्त मुलांनी या गोष्टी बघा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कालावधीत कळेल की अरे यस 30 एप्रिलच्या परीक्षेसाठी जे काही मी 1 तासाचा वेळ दिला प्रत्येक विषयासाठी, आपण आता दिवसातून 2 तास घेतो, PYQs एक वाजता असतं, दुसरं 3 वाजता असतं। या दोन्ही PYQsला जर आपण 1-1 तासांचा वेळ दिलेला असेल तर आपल्याला डेफिनेटली लक्षात येईल की 30 एप्रिलच्या आपल्या या परीक्षेमध्ये आपले हे जे दिवसातले 2 तास गेलेले आहेत ते बिलकुल वाया गेलेले नाहीयेत। उलट या 15 प्रश्नांमध्ये, म्हणजे आता मी इतिहासाचा विचार केला तर 15 प्रश्न, पण ओव्हरऑल सगळ्या सब्जेक्टचा विचार केला तर 100 प्रश्न, या 100 प्रश्नातले जवळपास 40% तरी प्रश्न आपल्याला कळेल की रिपीटेड किंवा रिलेटेड स्वरूपाचे आहेत। मग केवळ दिवसातून 2 तास दिला आणि रिपीटेड रिलेटेड 40% प्रश्न म्हणजे 40 मार्क मिळाले आपल्याला, अजून काय पाहिजे बोला। आणि मग जो काही इकडचा तिकडचा आपला अभ्यास आहे त्या अभ्यासानुसार किंवा आपले रोजचे संध्याकाळचे जे काही आपली फास्ट ट्रॅक बॅच आहे त्या बॅच मधले 1.5 तासांचे लेक्चर, 2-2 लेक्चर असतात, तर त्यातनंही तुम्हाला जे काही आहे ते सगळं मिळतं, जेणेकरून मित्रांनो तुमचा फायदा 30 एप्रिलच्या परीक्षेसाठी तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी ऐकलेल्या बघायला मिळतील। आणि ऐकलेल्या गोष्टी बघायला मिळाल्यामुळे फायदा काय होतो की अरे समोर प्रश्न आहेत, खाली पर्याय आहेत, त्या पर्यायातनं उत्तर शोधायचंय। जर समजा 100% मला माहित नसेल तर ठीक आहे, पण मी हे ऐकलेलं आहे तर मी नक्कीच ते शोधू शकतो, बरोबर आहे। वारंवार रिव्हिजन नाही केली तरी चालेल, पण ऐकल्यामुळे त्याचा फायदा जास्त होईल आणि त्यामुळे 30 एप्रिलच्या परीक्षेतले जास्तीत जास्त मार्क तुमचे काय होतील मित्रांनो, तर कव्हर होतील। सो या पद्धतीचा विचार करा आणि त्यानुसार या गोष्टींकडे लक्ष द्या। आता आपण पुढचा प्रश्न घेऊया। बाकी तुम्हाला माहितीच आहे की भारत छोडो हे आपल्याकडे 1942 ची एक महत्त्वाची चळवळ आहे। दांडी यात्रा ही 1930 ची एक महत्त्वाची चळवळ आहे। स्वदेशी, आता स्वदेशी चळवळ जी आहे ही आपण असहकारामध्ये देखील घेऊ शकतो किंवा स्वदेशी ही चळवळ आपण इतर अनेक चळवळींमध्ये घेऊ शकतो। त्याचप्रमाणे शेतकरी चळवळ तर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी काढलेल्या वेगवेगळ्या चळवळी, ठीक आहे। सो या सर्व गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये येणार आहे, पण उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 स्वदेशी चळवळ। सो मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया आपण, ब्रिटिशांनी महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत का लागू केली असं आपल्याला विचारलेलं आहे। ओके, आता रयतवारी पद्धत आपण जर समजा संध्याकाळच्या सेशनला लाईव्ह असाल तर आपल्याला साधारण आपण लॉर्ड कॉर्नवॉलिस यांचा अभ्यास केलेला होता आणि या कॉर्नवॉलिसच्या अभ्यासामध्ये त्याचप्रमाणे लॉर्ड हेस्टिंग यांच्या अभ्यासक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जमीन महसुलाच्या पद्धती शिकलेलो होतो, ज्यामध्ये आपण कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत यांचा अभ्यास केलेला होता। सो या तीनही पद्धतींचा अभ्यास केला, तीनही पद्धतींचे विशिष्ट पॉइंट आपण लक्षात ठेवलेले होते। जर ते लक्षात ठेवले ना तर मित्रांनो त्याच्यावरती जो काही प्रश्न येईल तो प्रश्न तुम्ही आरामात सॉल्व्ह करणार आहात, म्हणून त्यावरती कॉन्सन्ट्रेट करा। सकाळचे प्रश्न ऐका, संध्याकाळचे लेक्चर ऐका, सकाळचे प्रश्न, संध्याकाळचे लेक्चर, सकाळचे प्रश्न, संध्याकाळचे लेक्चर, दररोज 2 विषय। मित्रांनो तुमचा 30 एप्रिलचा पेपर एकदम व्यवस्थित क्लिअर होणार। लिहून घ्या, शब्द आहे हा। क्लिअर होण्यासाठी आपल्याला किती मार्क लागतात, मॅक्स 50 मार्क लागतात। जर 50 मार्क मिळाले तर तुम्ही PSI ला का होईना तुम्ही सिलेक्ट होणारच। PSI ला म्हणजे PSIच्या मेन्सला, ठीक आहे, मेन्सला तुम्ही सिलेक्ट होणारच। मग जर एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला मिळणार असेल ना मित्रांनो तर काय हरकत आहे, किती दिवस, तर साधारण 30 एप्रिल पर्यंतचे साधारण हे 45 दिवस, कारण आपण 1 तारखेला सुरू केलेलं होतं, त्यामुळे हे 45 दिवस। मग हे 45 दिवस आपल्याला काय करायचंय तर एवढा वेळ द्यायचा आहे मित्रांनो। मग परत मे महिन्याची सुट्टी तुम्ही कशी घालवा बघा, तुम्हाला क्लिअर होईल की अरे यार एकदम भारी 1.5 महिन्याचा अभ्यास केला पण 30 एप्रिलची परीक्षा मी पास झालोच। फक्त तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पण असला पाहिजे, आमच्याकडे तर आहेच आहे कारण आम्ही शिकवतो,
परंतु तुमच्याकडे पण क्रिएट झाला पाहिजे, तर त्या कॉन्फिडन्सचा उपयोग ऍक्च्युअल तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहे. ओके, सो या पद्धतीने पुढचं आपण येऊया. ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली? तर बघा, जमीनदाराला आळा घालण्यासाठी, कायमधारा पद्धतीतील दोष दूर करण्यासाठी, जमिनीची मोजणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी. आता बघा, ब्रिटिश सरकार ही पद्धत लागू करतं. मग ब्रिटिश सरकार जर पद्धत लागू करणार असेल तर शेतकऱ्यांचा फायदा ब्रिटिश सरकार घेणार का? शेतकरी गेला उडत म्हणून ब्रिटिश सरकार, त्याचा काय संबंध आहे ब्रिटिश सरकारचा? शेतकऱ्यांचा फायदा किंवा शेतकऱ्यांबद्दलचा विचार आपलं सरकार करणार, आपण निवडून दिलेलं. बरं, तेही करतं का नाही करत ते तुम्हाला माहितीच आहे नक्कीच. ठीक आहे, कुठलंही सरकार असू दे, शेवटी प्रत्येक तेच आहे. म्हणजे सरकार बदललं तरी तेच असतं, नाही बदललं तरी तेच असतं. मग वाटतं की अरे बदलून फायदा काय? काहीच नाही. सगळेजण येणार आहेत, सगळ्यांना खाणार आहेत, सगळेजण विरोधातले जनतेबद्दल बोलणारे, विरोधातले सत्तेमध्ये आले की पुन्हा ते खाणार आहेत. ही प्रोसेस निरंतर राहणार आहे. आपण फक्त काय करायचं, तमाशा बघायचा, बस संपला विषय. कोणाचा? त्यांचा नाही, आपलाच. कसे आपला तमाशा करतात हे आपण बघायचं. सो हा मुद्दा ठरलेला आहे मित्रांनो. त्यामुळे लक्षात घ्या की ब्रिटिश सरकार कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार तर करणार नाहीये. सो चौथा मुद्दा, विषय संपला. जमिनीची मोजणी करण्यासाठी सांगता येत नाही, होऊ शकतो. सो हा एक मुद्दा आपण पकडून ठेवूया. ओके, कायमधारा पद्धतीतील दोष दूर करण्यासाठी. पण मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात कायमधारा पद्धत होती का? तर ती बिलकुल नव्हती. त्यामुळे इथं हा मुद्दा याची गरजच नाहीये. कायमधारा पद्धत ही उत्तर भारतामध्ये, बंगाल प्रांतामध्ये लागू होती. त्याचा महाराष्ट्राशी अर्थार्थी काही संबंधच नाहीये. त्यामुळे कायमधारा पद्धतीतील दोष दूर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ही पद्धत लागू केली, तर बिलकुल चुकीचं आहे. जमीनदारीला आळ घालण्यासाठी, तर यस, हाही मुद्दा येऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, 1 आणि 3 यापैकी उत्तर येणार आहे. पण आता यापैकी तर उत्तर लिहू शकत नाही ना आपण. असं तर म्हणणार नाही पेपर की बाबा चला 1 ला टिक केलं, 3 ला पण टिक केलं, दोघांपैकी एक उत्तर आहे, घ्या तुमचं तुम्ही शोधून, आमचं काम संपलं. चालणार आहे का असं? तर बिलकुल नाही. म्हणून एक लक्षात घ्या मित्रांनो, इथं उत्तर काय असणार आहे, तर परफेक्ट उत्तर असणार आहे जमिनीची मोजणी करण्यासाठी. जी काही महाराष्ट्रात जमीन होती त्या जमिनीची मोजणी करण्यासाठी. बघा, याचं उत्तर जे आयोगाने दिलेलं आहे ते उत्तर हे दिलेलं आहे. त्यामुळे याच्यावरती व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. महाराष्ट्रात किती जमीन आहे माहितीच नाही ना सरकारला. मग सरकारला जर या गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील तर सरकारला एकच गोष्ट आहे महत्वाची, काय? तर बाबा या गोष्टी करा, सिंपल मुद्दा आहे. सो या पद्धतीने यावरती कॉन्सन्ट्रेशन करा, या गोष्टी विचारात घ्या. कारण शेवटी कसं असतं बघा, आता हा प्रश्न तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये बघायला मिळेल का याचं उत्तर? नाही मिळणार. ज्यावेळेला तुम्ही रयतवारी पद्धत 100% शिकतात त्यावेळेला तुम्हाला त्या रयतवारी पद्धतीचा अर्थ कळालेला असतो, त्याचा अंश कळालेला असतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला याचं उत्तर लिहायचं असतं. त्यामुळे कधी कधी नुसतंच वरवरचं नॉलेज देखील उपयोगाचं नाही. आपल्याला थोडंसं डीप मध्ये जाऊन त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. ठीक आहे, सो या काही गोष्टी यासाठी लक्षात ठेवा. सो हा प्रश्न क्रमांक 2, उत्तर काय असणार आहे? उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, हा अगदी बरोबर आहे विजय. सो विजय नाही काय, आर्मी लवर काय, स्वतःचा तमाशा स्वतःला करायचंय ब्रिटिशांमुळे. अगदी बरोबर आहे, ही गोष्ट अगदी खरी आहे. येस येस, अगदी बरोबर आहे आर्मी लवर्स. तू जे लिहिलेले आहे ते अगदी बरोबर आहे की आन्सर जर तुम्ही देत असाल इथं तर ते देत राहा. जर ते चुकलं किंवा नाही चुकलं ते मी माझं बघतो ना, माझं काम काय आहे बाबा, ते चुकलंय का नाही चुकलं ते मला कळेल ना, म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना. सो देत चला आन्सर. उलट येस, त्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि आर्मी लवर तू दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा तू पण उत्तर देत चल बरं, म्हणजे त्याचा फायदा होईल आपल्याला. कसं असतं शेवटी आपण उत्तर देतोय आणि आपलं उत्तर समजा एका कदाचित ते बरोबर आलं, चुकलं तर सांगायला नाही यायचं इथं, पण समजा बरोबर आलं तर मग लेवल ऑफ कॉन्फिडन्स वाढते. अरे वा, चला माझं उत्तर बरोबर आलं, लेवल ऑफ कॉन्फिडन्स वाढते आणि मग आपल्याला मजा येते. आपल्यालाही कळतं की अरे यस, पुढच्या काळात गेल्यानंतर पेपरला 30 एप्रिलच्या मला 100% फायदा होणार आहे, हे आपल्याला आपलं कळतं. म्हणून ह्याचा वापर करा, उत्तर देत चला. मी तुम्हाला पहिल्यापासूनच बोलतोय, पण मला माहिती आहे की आल्या लगेच मुलं काही कमेंट करणार नाहीयेत, पण हळूहळू कमेंट करणार. कमेंट करायला लागा, कारण फायदा तुमचाच आहे, माझा काहीच नाही फायदा. ओके, उलट मला अवघडच आहे ना. आता तुम्ही कमेंट करायला की मला ते वाचायचं, उत्तर द्यायचे, अवघड काम आहे माझं. सो मला जे एका फ्लो मध्ये शिकवायचं तो फ्लो माझा तुटणार आहे, पण तुटू द्या, तुम्ही प्रश्न विचारत राहा.
तुम्ही प्रश्न विचारणं गरजेची गोष्ट आहे. ओके 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 येस 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 आर्मी लवर, काहीच प्रॉब्लेम नाही, सपोर्ट आहेच आहे, त्यासाठीच तर आम्ही इथं आहोत. सो तिसरा प्रश्न बघा आता, श्रीपाद अमृत डांगे, शौकत उस्मानी, मुझफ्फर अहमद, नलिनी गुप्ता यांना ज्या खटल्यामध्ये 4 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेली होती तो खटला नेमका कोणता, किंवा तो खटला यापैकी कोणता, असा आपल्याला यामध्ये विचारलेला आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, श्रीपाद अमृत डांगे यांचा जर आपण विचार करायला गेलो, अरे भावा तुम्ही तुमच्या कमेंट करू नका रे भावांनो, तुम्ही इकडे माझ्यावर कॉन्सन्ट्रेशन करा, इकडे लेक्चरवर कॉन्सन्ट्रेशन करा. तुम्ही जर तुमचेच करत बसलात तर मग अवघड होऊन जाईल. मग कोण भावा म्हणल, कोण बहिणी म्हणल, कोण अजून काय म्हणल, तसं काही करू नका. इकडे लक्ष द्या, इकडे कॉन्सन्ट्रेट करा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा हा जास्त होऊन जाईल. ओके सो लक्षात घ्या मित्रांनो, श्रीपाद अमृत डांगे, शौकत उस्मानी, मुझफ्फर अहमद, नलिनी गुप्ता. आता मित्रांनो मला एक सांगा, ह्यातली जी काही नावं आहेत त्या नावांपैकी तुम्हाला माहित असणारं नाव कोणतं असेल, तर आय थिंक सो श्रीपाद अमृत डांगे हे जे नाव आहे ते नाव बऱ्यापैकी प्रमाणात आपल्याला माहित असतं, कारण यांचं नाव आपण कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे असं उच्चारतो. आपल्याकडे जे साम्यवादी नेते होते त्या साम्यवादी नेत्यांमधले हे काही महत्वाचे लोक, श्रीपाद अमृत डांगे, एस.एम. जोशी, नाग गोरे, अशा प्रकारचे काही महत्वाचे साम्यवादी नेते होते मित्रांनो. ओके लक्षात घ्या, काय नेते होते, साम्यवादी. आणि या साम्यवादी नेत्यांच्या समोर आपण नेहमी काय करतो, तर कॉम्रेड हा शब्द लावतो. ओके आता तुम्ही पिक्चर बघितला असेल डिअर कॉम्रेड नावाचा, तर कॉम्रेड म्हणजे साम्यवादी नेता की जो प्रत्येकाच्या हक्कासाठी लढतो. मग जर समजा एखादा नेता माझ्या हक्कासाठी लढत असेल तर मला तो माझा मित्र वाटतो, बरोबर ना. मग जर तो मला माझा मित्र वाटत असेल तर त्याच मित्राला एका विशिष्ट भाषेमध्ये एका विशिष्ट शब्दात त्या म्हणतात कॉम्रेड असं म्हणतात. ओके सो या पद्धतीचा हा कॉम्रेड किंवा हे कॉम्रेड नाव आपल्याकडे आलेलं आहे. ओके आता बघा मित्रांनो, तर या चौघांनाही ज्या खटल्यामध्ये 4 वर्षांची शिक्षा झाली तो खटला नेमका कोणता, तर बघा यामध्ये कानपूर कट खटला, त्याचप्रमाणे मिरज कट खटला, त्याचप्रमाणे काकोरी कट खटला आणि वरीलपैकी नाही असं विचारलेलं आहे. आता लक्षात घ्या, काकोरी कट खटला तर आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे, इथे संबंधच नाही काकोरीचा. कारण काकोरी कट खटला हा कोणामध्ये आहे, रामप्रसाद बिस्मिल, बरोबर आहे, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला, अशा प्रकारची लोक ही काकोरीमध्ये होती. काकोरीची रेल्वे आपल्याला माहिती आहे, ती रेल्वे त्या काकोरीच्या स्टेशनवरती थांबली त्यावेळेला ती लुटली गेली होती, बरोबर आहे. मग त्यामध्ये काय झालं की रामप्रसाद बिस्मिल जे आहेत ते जो एक उपकरण वापरायचे, तर ते उपकरण तिथं पडलं होतं. ते उपकरण पडलं, मग ते उपकरण ज्या लॉन्ड्रीमध्ये धुतलं त्या लॉन्ड्रीचा शिक्का त्याच्यावरती होता, आणि मग त्या लॉन्ड्रीमध्ये गेले, तिथं विचारलं आणि त्यातनं सुगावा लागला की अरे हा तर व्यक्ती रामप्रसाद बिस्मिल आहे. म्हणजे ब्रिटिशांनी असा शोध लावला आणि मग काकोरीमध्ये नेमके कोण कोण लोक सहभागी झाले हे त्यातनं बाहेर पडलं. नाहीतर ब्रिटिशांना हे काहीच कळलं नसतं. म्हणजे आपल्या भाषेत जर म्हणायचं म्हणलं तर घंटा काही फरक पडला नसतं ब्रिटिशांना, किंवा कळलंही नसतं, बरोबर आहे. पण हा कळला कसा मुद्दा, तर त्या एका मफलरवरनं, किंवा त्याला आपण काय उपकरण म्हणू आपण त्याला, मफलर म्हणजे थंडीच असतं, हे नुसतं टाकत गळ्यामध्ये पांढऱ्या रंगाचं असतं, ग्रामीण भागातला भरपूर अनेक लोक टाकतात, सो ते उपकरण. सो या पद्धतीच्या उपकरणावरनं शोध लागला की रामप्रसाद बिस्मिलला, आणि मग त्याच्याबरोबरच मग इतर जे सहकारी आहेत त्यांची शोध लागली. त्यामुळं हे नाहीये, ह्याचा विषय सांगत आहे मिरज कट खटला, कानपूर कट खटला. आता याच्यामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर यामध्ये सगळ्यात परफेक्ट उत्तर जे आहे ते आहे मिरज कट खटला, की जो साम्यवादी नेत्यांकडनं घडवून आणला गेलेला होता. त्यामुळे साम्यवादी नेत्यांकडनं हा घडवून आणलेला कट खटला, ज्या कट खटल्यामध्ये हेच काही महत्वाचे साम्यवादी नेते होते ज्यांना 4 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ही झालेली होती. ओके सो फ्रेंड, या पद्धतीने प्रश्न क्रमांक 3 उत्तर आहे पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक 2. ओके पुढे बघा, अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा कोण होत्या असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. आता बघा, अखिल भारतीय महिला परिषद अत्यंत महत्वाची आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी ही स्थापन करण्यात आलेली होती, ज्यामध्ये सांगितलेले की विजयालक्ष्मी पंडित, सांगलीच्या राणी साहेब, त्याचप्रमाणे महाराणी चिमाबाई साहेब गायकवाड आणि विजयाराजे शिंदे
असे 4 नाव दिलेले आहेत. यापैकी जर आपण बघितलं तर हे पहिले नाव म्हणजेच कोण, तर पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत त्या पंडित नेहरू यांच्या या काय आहेत तर भगिनी आहेत बरं का. पंडित विजयालक्ष्मी जे आहेत किंवा विजयालक्ष्मी पंडित या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी. ओके, परंतु या काही अध्यक्ष नव्हत्या कारण नेहरूच लहान होते त्यामुळे या देखील लहान, त्यामुळे त्यांना लगेच एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती अध्यक्षपद मिळणं शक्य नव्हतं. सो ते काय अध्यक्ष नव्हत्या. सो तो मुद्दा गेला. सांगलीच्या राणीसाहेब, तर बघा सांगलीमध्ये संस्थान आणि त्या संस्थानाचे अध्यक्ष होते पटवर्धन. सांगली हे एक संस्थान आहे आणि त्या संस्थानाचे प्रमुख कोण आहेत तर पटवर्धन आहेत आणि त्या पटवर्धनांच्या पत्नी. तर मित्रांनो पटवर्धन काही एवढे मोठे पण राजकारणी नव्हते की बाबा त्यांच्या पत्नींना थेट अखिल भारतीय स्तरावरच्या महिला परिषदेचे अध्यक्षपद मिळेल. सो ते पण उत्तर नाहीये. विजयाराजे शिंदे यांचाही संबंध नाहीये. मग उत्तर आहे महाराणी चिमाबाई साहेब गायकवाड. आता तुम्हाला असं म्हणायचं का, म्हणजे बघा तुमचा असा प्रश्न येऊ शकतो की बाबा गायकवाड इतके मोठे होते का, तर बिलकुल नाही. गायकवाड हे वेळोवेळी ब्रिटिशांना सपोर्ट करायचे आणि त्यामुळे गायकवाड यांचं सर्व प्रकारची प्रॉपर्टी ही स्थिर होती आणि त्यामुळेच मग गायकवाड हे मोठे बनले. मग गायकवाड हे मोठे बनले या कारणामुळे काय झालं तर बाबा जे हे आहे त्यांच्या पत्नी काय नाव होत्या महाराणी चिमाबाई साहेब गायकवाड, तर या त्या ठिकाणी काय झाल्या तर गाजल्या गेल्या आणि मग त्यांना त्या ठिकाणी अध्यक्षपदावरसाठी बोलवलं गेलं. सो या पद्धतीने प्रश्न क्रमांक 4 उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3. ओके, सो या पद्धतीने उत्तर पर्याय क्रमांक 3. कुणी उत्तर दिलेले आहे शिंदे, कुणाल नाही, कुणाल एक दिलेले. सो ते चुकलेले मित्रा. स्मिताचं काय म्हणणे बाबा सीसी सीसी लिहिले का 00 लिहिले बाबा स्मिता, नेमकं काय लिहिले जरा सांग बाबा नेमकं, म्हणजे मलाही कळेल की काय तू लिहिलेस कसं तू लिहिलेस. ठीक आहे, पुढे बघा तर भविष्यामधल्या काही आपल्याकडच्या बॅचेस आहेत मित्रांनो, तर त्या बॅचेस साठी नक्कीच ट्राय करा. म्हणजे भविष्यातल्या नाही सॉरी या आताच्याच बॅचेस आहेत. सॉरी माझं लक्षात नाही आलं. नवीन बॅचेस ज्या 5 मार्च पासून आपल्याकडे सुरू झालेल्या होत्या, वनरक्षक भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, कृषी सेवक, ग्रामसेवक, पशुसंवर्धन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अंगणवाडी परिवेक्षिका, पोलीस ड्रायव्हर आणि एमपीएससी कंबाईन जी आपल्याकडे संध्याकाळी असती. एमपीएससी कंबाईन जी 5 मार्चला सुरू झालेली आहे. फास्ट ट्रॅक बॅच आहे. साधारण 45 दिवसामध्ये 30 एप्रिल पर्यंत आपण ती बॅच कंडक्ट करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 30 एप्रिलच्या परीक्षेसाठी त्याचा फायदा हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतो. ओके, हा ओके. सो स्मिताचा सी म्हणायचंय, सी म्हणजे 3. ओके बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 तेच उत्तर आहे या ठिकाणी स्मिता. फक्त ते जे लिहिलं ते कळलं नाही लवकर म्हणून मला जरा प्रॉब्लेम झाला. ओके, पुढे बघा 1892च्या फॅक्टरी ऍक्ट प्रमाणे काय काय घडलं तर विधान दिलेले आपल्याकडे. स्त्री कामगारांना 11 तास काम करण्यास परवानगी देण्यात आली. स्त्री कामगारांना दुपारच्या वेळी अर्धा तास विश्रांती देण्यात आली. स्त्री पुरुष कामगारांचे आठवड्याच्या कामाचे 60 तास निश्चित करण्यात आले आणि आठवड्यातून 1 सुट्टी कामगारांना देण्यात आली. सो बघा आता मित्रांनो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आठवड्यातून 1 सुट्टी कामगारांना देण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो ती एक सुट्टी कुठली होती, ती एक सुट्टी होती रविवारची. आणि मग ही रविवारची सुट्टी पुढे इतकी प्रसिद्ध झाली की आता तर आपल्याला रविवार म्हणजे सुट्टी ही संकल्पना डोक्यात फिट बसलेली आहे. आणि मग मुलांना विचारणार अरे रविवारीच का सुट्टी दिली, तर ती काय म्हणतं ते म्हणते की आठवड्याचा सगळ्यात शेवटचा दिवस आहे म्हणून रविवारी सुट्टी दिली. आज तसं नाही मित्रांनो. उलट कॅलेंडर जर बघितलं तर आठवड्यातला सगळ्यात पहिला दिवस रविवार असतो. पहिला दिवस कसं काय सुट्टीवर, याचं कारण असं आहे की त्यावेळेसचा जो कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गाने आठवड्यातनं 1 दिवस सुट्टी मागितली. मग कधी तर अशा दिवशी सुट्टी द्या ज्या दिवशी आम्हाला आमच्या देवाचं काम करता येईल. मग देव भैरोबा, बिरोबा, मोसोबा, ज्योतिबा अशा प्रकारचे देव जे ज्यांना रविवारी जनरली जातात आपण किंवा आपल्याकडचे लोक. या कारणामुळे मित्रांनो काय झालं की बाबा रविवार या दिवशी आठवड्यातनं 1 दिवस सुट्टी म्हणून द्यायला सुरुवात झालेली होती. सो मित्रांनो ड हे एकदम बरोबर आहे. मग आता आपण जर बघायला गेलो तर ड हा पर्याय इथे दिलेला आहे बरोबर आहे. पण अजून आपण 3 पर्यायांचा विचारच केलेला नाहीये. सो त्या 3 पर्यायांचा आपण आता विचार करूया आणि त्याच्यानुसार ठरवूया नेमकं या ठिकाणी उत्तर काय असणार. स्त्री कामगारांना 11 तास देण्यास परवानगी देण्यात आली. ओके, स्त्री कामगारांना 11 तास या ठिकाणी काय करण्यात आलं बघा.
एक 2 मिनिटं मित्रांनो. ओके. सो बघा मित्रांनो, आता इथे काय विचारलेलं आपल्याला, तर सॉरी आपण बघत होतो नाही का, सॉरी पुढे कंटिन्यू करूया आपण. बघा, आठवड्यातून 1 दिवस सुट्टी देण्यात आली. सो हा एक मुद्दा एकदम परफेक्ट बरोबर आहे. यानुसार जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी उत्तर असू शकतं, बरं का, उत्तर असू शकतं. पण अजूनही आपण कुठल्याही प्रकारे वरचे जे 3 पर्याय आहेत ते अजून बघितलेले नाही. सो या 3 पर्यायांकडे आपण जाऊया. बघा, स्त्री कामगारांना 11 तास काम करण्यास परवानगी देण्यात आली. बरोबर आहे का? तर येस, अगदी बरोबर आहे की बाबा आजपर्यंत कुठल्याही प्रकारे कामगारांनी किती वेळ काम करायचं याबाबत कुठल्याही प्रकारची शाश्वती नव्हती, गॅरंटी नव्हती. जसं काम असेल त्याप्रमाणे ते काम त्यांच्याकडनं करून घेतलं जायचं. पण या कारणामुळे कुठे ना कुठेतरी त्या कामगारांची शारीरिक स्थिती बिघडत होती. म्हणून स्त्रियांना का होईना कामाचे फिक्स तास करण्यात यावे असं या ठिकाणी ठरवलं गेलं. यामुळे 11 तास हे स्त्रियांना काम करण्यासाठी सांगितलं गेलं. ओके. सो हा एक मुद्दा महत्वाचा आहे आपल्यासाठी. त्यामुळे अ हा पर्याय बरोबर आहे. मग अ खाली आहे, ड इथं आहे, पण अ आणि ड असा पर्याय नाहीये. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? अ ब ड, पर्याय क्रमांक 1. सो मित्रांनो, कोणाकोणाचं उत्तर आलं आपल्याकडे? येस, अगदी बरोबर आहे. इथं स्मिताचं उत्तर आहे 1, कुणालचं उत्तर आहे 1. ठीक आहे. सो ह्या मुलांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. सो यांनी प्रयत्न केलेला आहे. बाकी आपला आर्मी लवर जो आहे तो कुठे गेला? त्यांनी काय प्रयत्न केलाच नाही. आता मगाशी अगदी बोलला सगळ्यांना प्रयत्न करा, पण आर्मी लवर तू प्रयत्न केला नाहीस. तू पण कर प्रयत्न, म्हणजे मग जरा फायदा होईल. ओके. सो उत्तर आहे प्रश्न क्रमांक 5 चा काय? पर्याय क्रमांक 1. ओके. पुढचं आपण बघूया. खालील जोड्या लावा. या जोड्या लावामध्ये आपल्याला काय विचारलं बघा, IT हार्डवेअर पार्क, त्यानंतर सिप्स, मेल्ट्रॉन सेमीकंडक्टर लिमिटेड, मायक्रो प्रोसेसर आधारित प्रणाली. सो या काही गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत आणि त्याच्या आधारावरती आपल्याला काय करायचं मित्रांनो, इथं उत्तर द्यायची आहेत. ओके. मॅममध्ये हा प्रश्न एक्स्ट्रा टाकलेला आहे यांनी. हा, सो हा जो मागचा प्रश्न आहे तो भूगोलचा प्रश्न आहे, त्यामुळे आपण तो स्किप करूया. हा आपला इथला प्रश्न नाहीये, त्यामुळे आपण स्किप करूया. पुढे आपण घेऊया. भूगोलचे मास्तर तेच प्रश्न घेतीलच परत तुमचे कंटिन्यू. सो काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊया, कारण आपल्याला आपला प्रश्न कव्हर करणं गरजेचं आहे. आपल्यासाठी ती वेळ आपल्याला महत्वाची आहे. सो बघा, भेटेन 9 महिन्यांनी ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्यांना उद्देशून लिहिलेली आहे, असं आपल्याला विचारलेलं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे जे कवी आहेत की ज्या कवींनी त्या कालावधीमध्ये काय केलेलं होतं, तर वेगवेगळ्या कविता लिहिलेल्या होत्या. ब्रिटिशांनी ज्या वेळेला काही निर्णय घेतले, ब्रिटिशांनी ज्या वेळेला काही कांड केले आपल्याकडे, तर त्यावेळेला काही कविता ह्या निर्माण करण्यात आलेल्या होत्या. जसं की आपल्याकडे
जलियनवाला बाग हत्याकांड जे प्रकरण झालं होतं, कुठलं प्रकरण? जलियनवाला बाग हत्याकांड. या जलियनवाला बाग हत्याकांड याच्यावरती एक कविता लिहिली होती कुसुमाग्रजांनी. कोणी लिहिली होती? कुसुमाग्रज. अर्थात कुसुमाग्रज हे काही त्यावेळेला नव्हते, पण त्या प्रकरणावर आधारित त्यांनी एक कविता लिहिलेली होती. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपल्याला विचारलं काय की चौरी चौरा, तर आपल्याला प्रत्येकाला माहिती की चौरी चौरा हे जे काही प्रकरण आहे, हे प्रकरण 5 फेब्रुवारीला 1922 ला घडलेलं होतं. 5 फेब्रुवारी 1922 चौरी चौरा जे उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूर जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी घडलेला प्रकार होता, ज्यामुळे आपल्याकडे असहकार चळवळ ही काय झाली, पूर्णपणे तहकूब करण्यात आली होती. तर याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आणि त्यासाठी जे जे लोक फासावर गेले त्या कैद्यांना उद्देशून एक कविता लिहिली भेटेल 9 महिन्यांनी. ते नाव होतं कुंजविहारी. काय नाव होतं? कुंजविहारी. आता भेटेल 9 महिन्यांनी म्हणजे काय? तर बघा, जे लोक त्या चळवळीमधनं फासावरती गेले त्या लोकांनी एक पण केला की आम्ही आता मरतोय, पण आम्ही आमच्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी, आम्ही आमच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा 9 महिन्यांनी जन्म घेणार आहोत, कारण आमच्याकडे जन्म घेण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे आज मी मरतोय पण 9 महिन्यांनी पुन्हा येणार आहे, ही जी घोषणा होती त्या घोषणेला धरूनच कुंजविहारी यांनी काय केलं, कविता लिहिली भेटेल 9 महिन्यांनी. म्हणजे किती एक प्रेम आहे की आता मी मेलो तरी चालेल, पण पुढचाही जन्म मी घेणार आणि मरणारच माझ्यासाठी, कारण मला माझा देश स्वतंत्र करायचा आहे. सो ही एक भावना त्या काळातल्या लोकांची त्या ठिकाणी होती, हे आपल्याला यातलं दिसतं. त्यामुळे उत्तर काय असणार आहे मित्रांनो? कुंजविहारी. मग लक्षात घ्या, चौरी चौरा या घटनेवरती लिहिलेली कविता कुंजविहारी यांनी आणि जलियनवाला यावरती लिहिलेली घटना कुसुमाग्रज यांनी. सो या दोन्ही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून याच्यावर काही प्रश्न आले तर आपले उत्तर क्लिअर असले पाहिजेत. म्हणजे एकदा तुम्हाला प्रश्न विचारलाय चौरी चौरावर, यदा कदाचित सांगता येत नाही, यावर्षी तुम्हाला प्रश्न विचारतील जलियनवालावरती, सांगता येत नाही ना, मग आपण प्रिपेअर राहणं गरजेचं आहे आणि ते प्रिपेअर राहण्यासाठीच हा प्रश्न. ओके, सो या पद्धतीने उत्तर कोणी कोणी दिले का आपल्याकडे? डी दिलेला आहे स्मितानी, 1 कुणाने दिलेला आहे 1. सो डी 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 वाला डी म्हणजे कोण आहे? नारायण केशव भेरे. नाही ते नाही उत्तर. त्यानंतर 1 वाला कोण आहे? कुंजविहारी. यस, अगदी बरोबर आहे. मग कोणाचं इथं उत्तर काय असणार आहे? तर बरोबर असणार आहे किंवा आहे. सो या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रत्येकानेच प्रयत्न करा, जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिसून येईल मित्रांनो. ओके, हा बरोबर, चुकलं. ठीक आहे. सो 2च मुलं लाईव्ह आहेत असं मला वाटायला लागले. 2च मुलं असे इंटरेस्टेड आहेत जे अभ्यास करणार आहेत असं वाटतंय मला. बाकीच्या मुलांनी कमेंट करा, कारण तुम्ही जेवढे जण कमेंट करताल तेवढाच प्रत्येकाचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. जितका तुमचा कॉन्फिडन्स वाटणार आहे तितकंच मलाही वाटणार आहे, अरे वा चला आपले पोरं उत्तर देत आहेत, पार्टिसिपेट होत आहेत, सो मलाही बरं वाटणार आहे. सो त्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईलच. पुढे बघा, हा एक प्रश्न बघा. हा प्रश्न आपण याच्या आधी पण घेतलेला होता मित्रांनो, आठवत असेल तर. जर तुम्ही लाईव्ह असाल आधीच्या लेक्चर्स मध्ये देखील तर तुम्हाला आठवत असेल की हा प्रश्न आधी पण आलेला आहे आणि जसा आहे तसा जोड्या लावायला पुन्हा एकदा आलेला आहे. म्हणजे असं नाही बरं का की बाबा आपण तीच प्रश्न परत रिपीट घेतली. तर हे काही प्रश्न आहेत की जे प्रश्न जसे आहेत तसे रिपीटेड आहेत, हे तुम्हाला दाखवायचे म्हणून खास करून हे प्रश्न आम्ही परत घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हालाही कळलं पाहिजे की अरे बघा अशा प्रकारचे प्रश्न रिपीट होतात. जर आतापर्यंत झालेले तर आताही पुढे होणार आहेत, म्हणून आपण खूप मागे चाललेलो आहेत मित्रांनो. जितकं जास्त आपण मागे जाऊ तितकं जास्त आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून हे प्रश्न जे आपण इथं करतोय त्याची उत्तर तुमच्याकडे येत आहेत, त्यानंतर देखील ती व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या, ती व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा, जेणेकरून पुढे याचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात होईल. ओके, मोतीबाई, ललिताबाई, काशीबाई आणि मुंदर अशा पद्धतीची ही नावं आपल्याकडे दिलेली आहेत. आणि काय विचारलेलं आहे की बाबा पुढे जे काही राणींनी म्हणजे सांगितलेलं आहे, म्हणजे राणीच्या बाबतीत, राणी म्हणजे झाशीची राणी, तर त्यांच्या बाबत या 3 ज्या बायका आहेत, सॉरी 4 बायका ज्या आहेत, तर या 4 बायकांनी नेमकं कशा प्रकारचं काम केलेलं आहे असं या माध्यमातून आपल्याला विचारण्याचा यांचा प्रयत्न आहे. किंवा मोतीबाई असेल तर मोतीबाईंनी राणीला कशा प्रकारची मदत केली, किंवा ललिताबाई असतील तर ललिताबाईंनी कशा प्रकारची मदत केली, किंवा काशीबाई असतील तर काशीबाईंनी कशा प्रकारची मदत केली, असं काय विचारलेलं आहे. सो लक्षात घ्या यामध्ये काय, यामध्ये उत्तर असणार आहे येस. काय नाव कोणी दिले उत्तर? येस, अनुसार बरोबर आहे. उत्तर एकच आहे, पर्याय क्रमांक. सो लक्षात घ्या यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जसं आहे तसं. म्हणजे बघा कसं आहे
की अ चं 4 आहे, ब चं 3 आहे, क चं 2 आहे, ड चं 1 आहे. म्हणजे लक्षात घ्या काय दिलेलं आहे की मोतीबाई ज्या आहेत त्या झाशीच्या राणीच्या ह्या खात्याच्या प्रमुख होत्या. ओके, हा सिंपल मुद्दा आहे. त्यानंतर ज्या ललिताबाई आहेत त्या ललिताबाई कोण होत्या तर झाशीच्या राणीचे महत्त्वाचे सरदार होते. काशीबाई कोण होत्या तर त्या होत्या लक्ष्मी राणीची दिसणारी एक दासी. आणि मुंदर कोण आहे तर राणी ज्यावेळेस झाशी सोडलं त्यावेळेसपासून तिच्याबरोबर सावलीसारखी असणारी स्त्री. सो लक्षात घ्या ही काशी जी होती ना ही काशी 1857च्या उठावामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात फायदेशीर ठरली होती. कारण ज्यावेळेला आपल्याकडे आपल्या राणी म्हणजेच कोण झाशीची राणी ज्यांनी झाशी सोडलं आणि त्या कुठं आल्या त्या आल्या कालपी मध्य प्रदेश मधलं एक गाव आहे त्या कालपीच्या मधनं त्या आल्या ग्वाल्हेरला. कुठं आल्या ग्वाल्हेरमध्ये. ज्यावेळेस त्या ग्वाल्हेरमध्ये आल्या त्यावेळेला झाशी हे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत होतं. त्या झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखी दिसणारी जी राणी लक्ष्मीबाई यांचा रोल करत होती ती होती काशी. त्यामुळे ती काशी आपल्यासाठी महत्वाची आणि ती काशी अनेकदा पुस्तकांमध्ये सांगितली गेलेली आहे, विचारली गेलेली आहे. पण एक लक्षात घ्या मित्रांनो की आता या 4 बायकांमधली फक्त काशीच माहिती आहे, बाकी कोण माहित नाही. इव्हन मलाही माहित नाही बरं का. जे आता प्रश्न आला म्हणून लक्षात घ्या या गोष्टी सगळ्या, नाहीतर काही लक्षात ठेवायची काही गरज नाहीये. मग लक्षात घ्या की अशा प्रकारची उत्तरं कुठे मिळतात तर अशा प्रकारची उत्तरं मिळतात की त्या वैयक्तिक व्यक्तीच्या चरित्र ग्रंथांमध्ये. मग आता आपण ही चरित्र ग्रंथ वाचणार का? अजिबात नाही वाचायची गरज. कारण एक लक्षात घ्या गोष्ट, अशा प्रकारचा एखादा तरी प्रश्न पेपरला येतोच आणि अशा प्रकारचा एखादा जरी प्रश्न पेपरला आला तरी तो प्रश्न आपल्याला सोडवायचा नाही. कारण यात तुम्ही लॉजिकच डेव्हलप करू शकत नाही ना काही. हा असं जर असेल की तुम्हाला काशीबद्दल माहिती आहे आणि काशीची जी जोडी आहे ती जोडी लागतीये आणि ती जोडी इथं फक्त एकच आहे तर मात्र तुम्ही उत्तर देऊ शकता. मग मात्र काही प्रॉब्लेम नाही उत्तर द्यायला. पण तुम्हाला बिलकुलच काही माहित नाही आणि तुम्हाला आता उत्तर लिहायचंय तर त्या ठिकाणी उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका, त्याची काहीही गरज नाही. क्लिअर आहे मुद्दा? सो या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याप्रमाणे उत्तर लिहा मित्रांनो, म्हणजे त्याचा आपल्याला फायदा होईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक काय असणार आहे या ठिकाणी तर तो असणार आहे 1. ठीक आहे. इथं आपल्याकडे काय सांगितलेलं आहे बघा, कुणाला म्हणतोय की 2 वगैरे तर तसं काही उत्तर नाहीये. इथं पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर असणार आहे. ओके. पुढे बघा, वॉर काउन्सिलचे सभासद ते जिथून आले त्या ठिकाणांचे जे काही आपल्याकडे जोड्या आहेत त्या जोड्या दिलेल्या आहेत त्या जोड्या आपल्याला लावायच्या. ज्यामध्ये जी.व्ही. केतकर आहे, वी.व्ही. आटले आहे, एस.पी. पटवर्धन आहे आणि वी.व्ही. दस्ताने आहे आणि त्यांची नेटिव्ह प्लेसेस दिलेत आपल्याला. ते नेटिव्ह प्लेसेस बद्दलची आपल्याला माहिती इथं द्यायची आहे. ओके. सो आलेला आहे चहा, सो तो ही मिळतो जरा थोडासा तुम्हाला शिकवता. ठीक आहे. थोडासा शिकवता घसा गरम असलेला कधीही बरा असतो, नाहीतर मग काय होतं की आपण गरम होतो. त्यामुळे तो गरम दिला जरा फायदेशीर ठरतो. थोडासा एक सलग घेतला. सो आपली लहानपणी कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेमध्ये असताना ते आपल्याला माहीत असेल बघा, आपण करायचो एखाद्या टपरीवर आपण चहा वगैरे घेत असू कॅन्टीनमध्ये वगैरे. टपरी गेली उडत म्हणा, कॅन्टीन आहे आता, आणि तिथं कोणी मित्र वगैरे आला आणि तो म्हणाला काय भाई मला नाही का चहा, आपण काय करायचो एक बोट बुडवायचो आणि असं करायचो. सो आता मीही तसंच करतो जेणेकरून तुम्हालाही थोडीशी नाही का मिळेल काही ना काहीतरी. ठीक आहे. सो आशा करूया त्या पद्धतीने. ओके 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 ठीक आहे. सो लक्षात घ्या आता इथं ओके ठीक आहे. आता इथला आपण जोडी बघूया इथे नेमकं काय आहे काय नाही किंवा कशा पद्धतीने आहे. तर बघा, जी.व्ही. केतकर जे आहेत हे केतकर वॉर काउन्सिलचे सभासद होते आणि ते कुठून आलेले होते तर ते आले होते पुण्यामधनं. त्यानंतर वी.व्ही. आटले जे आहेत ते देखील वॉर काउन्सिलचे सभासद साताऱ्यातून आले होते. एस.पी. पटवर्धन हे रत्नागिरीतून आले होते आणि वी.व्ही. दस्ताने जे आहेत ते भुसावळमधून आलेले होते. ओके ठीक आहे. आता यामध्ये काय की वॉर काउन्सिल ब्रिटिशांच्या माध्यमातून तयार केली होती आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारचे भारतीय सदस्य होते आणि त्या सदस्यांमध्ये महाराष्ट्रातले हे सदस्य. त्यामुळं हे सदस्यांची नावं ते कुठून आले माहीत असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे हा प्रश्न आहे मित्रांनो. ओके ओके ओके. कुणाला चहा पोचलेला आहे?
सो हा पोचला येस. सो या पद्धतीने उत्तर काय असणार इथं पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. ओके, आता पुढचा प्रश्न आपण बघूया. मद्रासमध्ये BA करिता अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती. ओके, लोक तिला वाईट टाकण्याची धमकी देत आणि तिला रस्त्यात छळत. 1911 मध्ये तिने BA पूर्ण केले. ती जरी ख्रिश्चन झाली नाही तरी तिने आस्थेने सिस्टर म्हणून काम केले. मग अशा प्रकारची महिला नेमकी होती कोण, असं आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे तर विचारलेलं आहे. सो त्या पद्धतीने आपल्याला उत्तर तिथे द्यायचंय. सो लक्षात घ्या ती मद्रास प्रांतामधली होती. आता मद्रास प्रांतामधली तर लक्षात घ्या मित्रांनो, एक नाव असतं ना आपल्याला माहिती असतं ना. म्हणजे बघा मला याचं काहीच उत्तर माहित नाहीये, म्हणजे मला नाही बरं का, तुमचं सांगतोय. हे बघा लक्षात घ्या, समजा एखादा प्रश्न आहे तो माझ्या समोर आलाय आणि मला याचं काहीच उत्तर माहित नाहीये. मग अशा वेळेला मला त्याचं उत्तर काढायचंय, त्यासाठी मला लॉजिक डेव्हलप करायचंय. जर मला लॉजिक डेव्हलप करायचं असेल तर मी लॉजिक कसं डेव्हलप करणार, पटकन डेव्हलप करा, मला उत्तर द्या बरं. चला बोला पटकन द्या उत्तर. अनुसया तुझं काय म्हणणे 1 आहे. ओके ठीक आहे. त्यानंतर कोणाचं अजून काय म्हणणे, स्मिताचं म्हणणे 3 आहे. ओके ठीक आहे. आर्मी लवर 3 कन्फर्म. ओके 3 कन्फर्म. ओके ठीक आहे. अजून कोणाचं काय म्हणणे का बोला, अजून कोणाचं काय म्हणणं आहे का की बाबा हेच उत्तर असणार 100%. बोला पटपट बोला. फक्त आपल्याला काय करायचंय की बाबा ही जी नाव आहे, प्रश्न कुठला आहे मद्रास प्रांतातला. आता मद्रास प्रांतातला जर प्रश्न असेल तर नेमकं नावं कोणती, तर बघा सिंपल आहे. पहिल्यांदा सरला देवी हे जे नाव आहे ते उडणार आहे, याचा संबंधच नाही. कारण सरला देवी असं काही नाव मद्रासमध्ये नसणार आहे. मद्रास मधली नावं अम्मा बिम्मा असं जरा काहीतरी वेगळेच असणार आहे. बरोबर आहे. सो तो मुद्दा इथनं गेला. लॉजिक डेव्हलप करून उत्तर लिहायचंय. जर डायरेक्ट माहित असेल तर उत्तमच आहे, पण डायरेक्ट माहित नसेल एखादा प्रश्न तर मग लॉजिक डेव्हलप करून कसं उत्तर लिहू शकतो आपण, तर ते असं हे दाखवण्यासाठी हा मुद्दा आपल्याला इथं महत्वाचा आहे. ओके, सो लक्षात घ्या. ओके ठीक आहे. सो लक्षात घ्या मित्रांनो, इथं जे उत्तर आहे ते काय, तर बघा सुब्बलक्ष्मी हे उत्तर आहे की ज्या BA करत होत्या कलकत्त्यामध्ये, BA करत होत्या मद्रासमध्ये, आणि मद्रासमध्ये BA करणाऱ्या त्या होत्या पहिली हिंदू विधवा. ओके, आणि मग तिला वाईट टाकण्याची धमकी दिली, तिला अनेक लोक छळत होते. मग तरी देखील तिने काय केलं की बाबा 1911 मध्ये BA पूर्ण केलं. इतकंच नाही तर तिने सिस्टर म्हणून पण काम केलं. आता आपल्याला माहिती की सिस्टर म्हणून काम करणार म्हटल्यानंतर कोण, तर ते ख्रिश्चन समाजातला. बरोबर आहे. म्हणजे पूर्वीच्या काळातली पद्धत होती बरं का. याचा अर्थ आजच्या सिस्टर काही ख्रिश्चन नाही घेत बरं का, नाही तर तुम्ही तसं काय म्हणताल. मग आता बघा एक पूर्वीच्या काळात एक समज होता तसा समाजाचा की बाबा सिस्टर म्हणजे ती ख्रिश्चन आहे. मग आता या ठिकाणी काय झालं की या ठिकाणी जी सुब्बलक्ष्मी आहे त्यांनी सिस्टर म्हणून पण काम केलं, पण कुठल्याही प्रकारे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला नाही. सो त्या हिंदू विधवा महिला होत्या, त्या हिंदू विधवा महिला म्हणूनच शेवटपर्यंत राहिल्या अशा प्रकारच्या या सुब्बलक्ष्मी. सो उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचा दुसरा पर्याय इथं नाहीये. डेक्कन रयत समाज ही संस्था कोणाच्या पुढाकाराने सुरू झाली असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. आता बघा मित्रांनो, आपल्याकडची सगळ्यांना माहित असणारी जी संस्था आहे ती आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. ओके, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, ज्याला थोडक्यात आपण काय म्हणतो DES. ही DES नावाची जी संस्था आहे ती 1884 ला स्थापन केली होती, ज्यामध्ये 3 अत्यंत महत्वाचे नेते होते. एक होते अत्यंत महत्वाचे विष्णू शास्त्री चिपळूणकर, जे अत्यंत मोठे होते वयाने, ऋषितुल्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. दुसरे होते लोकमान्य टिळक, आणि तिसरे जे होते ते होते आगरकर. ओके, सो या पद्धतीने विष्णू शास्त्री चिपळूणकर, टिळक आणि आगरकर यांनी 1884 ला DES स्थापन केलं, जे डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहे. मग बहुजन समाजासाठी काय, म्हणून बहुजन समाजासाठी त्या समाजातल्या लोकांनी काय स्थापन केलं, तर डेक्कन रयत समाज. लक्षात घ्या मित्रांनो,
ओके, सो लक्षात घ्या मित्रांनो, इथे डेक्कन रयत समाज म्हणजे काय, तर डेक्कन रयत समाज हा आहे पूर्णपणे बहुजन समाजासाठी. ओके, सो बहुजन समाजासाठी स्थापन करण्यात आलेला हा जो समाज आहे, हा जो समाज आहे मित्रांनो, तर त्या समाजाबद्दलची इथं माहिती आपल्याला बघायची आहे. बघा, हा समाज जो आहे तो सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. हा पण सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वाद होता खूप मोठ्या प्रमाणाचा. तो वाद होता ब्राह्मण वर्सेस ब्राह्मणेतर. हा एक वाद होता आपल्याकडे. तो जो वाद आहे ना मित्रांनो, तर त्या वादातूनच निर्माण झालं हे म्हणजे हे आणि हे म्हणजे हे, अशी एक संकल्पना त्या काळात निर्माण झाली. आणि ही संकल्पना निर्माण झाल्यामुळे काय झालं की बाबा या बहुजन समाजासाठी किंवा ब्राह्मणेतर समाजासाठी त्यांनी डेक्कन रयत समाज हा स्थापन केला. आणि मग यामध्ये कोण कोण होते, यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे अण्णासाहेब लठ्ठे होते. ओके, त्यानंतर होते वालचंद कोठारी. ओके, आणि त्यानंतरचे होते कोण, तर मुकुंदराव पाटील. आता मुकुंदराव पाटील म्हणजे नेमके कोण, तर मुकुंदराव पाटील म्हणजे कृष्णराव भालेकर यांचा मुलगा कृष्णराव भालेकर. आपण माहिती आहे आपल्याला सगळ्यांनाच, कृष्णराव भालेकर जे दीनबंधू मधले होते, जे महात्मा फुले यांच्या बरोबर काम करत होते, तर त्या दीनबंधू मध्ये असणाऱ्या कृष्णराव भालेकरांचा हा मुलगा जो दत्तक केला होता म्हणून त्यांचं नाव मुकुंदराव पाटील होतं. ओके, वालचंद कोठारी कारण शेवटी कोणाच्या कुठेतरी पैसे देणारा पाहिजेच आहे. आणि अण्णासाहेब लठ्ठे जे साधारणपणे शाहू महाराज यांच्या परिचयाचे सर्वात जास्त परिचयाचे होते किंवा जवळचे होते. मग या लोकांनी मिळून तयार केलं काय, तर डेक्कन रयत समाज. क्लिअर मुद्दा. सो 11व्याचं उत्तर काय असणार आहे, तर 11व्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक काय, तर पर्याय क्रमांक अ ब क. म्हणजे कुठं आला, अ ब क, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. सो या ठिकाणी हे उत्तर आपण बघितलं. आर्मी लवर, धन्यवाद. सो या पद्धतीचा आपला हा पेपर की ज्यामध्ये हे सगळे प्रश्न आपण आता कव्हर केले इतिहासाचे. सो याच पद्धतीने या पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण आपला अजून एक वेगळा नवीन पेपर घेऊ आणि तो घेऊन आपण पुन्हा एकदा असंच दुपारी 1 किंवा 3च्या टायमिंगला पुन्हा एकदा भेटू. तत्पूर्वी मित्रांनो सर्वांना धन्यवाद, थँक्यू. याच पद्धतीने अभ्यास करा, कन्सिस्टन्सी ठेवा, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला 30 एप्रिलच्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. आणि जरी 30 एप्रिलच्या परीक्षेचा फॉर्म नसेल भरलेला आपल्यापैकी अनेक लोकांनी, तर आपण जी पुढच्या वर्षीची परीक्षा देणार आहात किंवा पुढच्या वर्षीचं जे काही प्लॅनिंग करणार आहात त्यासाठी तुम्हाला नक्कीच याचा फायदा जास्तीत जास्त होणार आहे. सो मित्रांनो धन्यवाद.